अखेर अनेक बैठकांनंतर शिवसेना भाजपची युती झाली, मात्र नाराज कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत पक्षासमोर मोठं आव्हान उभं केलं आणि याचा फटका आता युतीलाच बसणार आहे। नेत्यांनी बंडखोरी शमवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही। त्यामुळे आता बंडखोरांना मतदानाआधी शांत करण्याचं मोठं आव्हान या दोन्ही पक्षांसमोर आहे। पाहूया कुठे बसणार बंडखोरीचा फटका। गुलमंडी वॉर्ड क्रमांक 48 शिवसेनेला सुटला आहे। या ठिकाणी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पुतण्या सचिन खैरे उमेदवार आहे। या ठिकाणी भाजप नेते किशनचंद तनवाणी यांचा भाऊ राजू तनवाणी यानं बंडखोरी केली आहे, तर शिवसेनेतून नाराज असलेले पप्पू व्यास हे सुद्धा रिंगणात आहेत। खडकेश्वर वॉर्डात शिवसेनेच्या सुगंधीकुमार गढवे यांच्यासमोर भाजपच्या कुणाल खरात यांनी बंडखोरी केली आहे। गणेशनगर वॉर्ड म्हणजे शिवसेनेचा गड। या ठिकाणी विद्यमान नगरसेविका प्राजक्ता भाले यांना डावलून शिवसेनेनं मकरंद कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे भाले यांच्या पतीनं बंडखोरी करत अर्ज भरलाय। MIDC चिखलठाणा वॉर्डमधून भाजपनं विद्यमान नगरसेवक राजू शिंदे यांनाच उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या विरोधात भाजप आमदार नारायण कुचे यांचे बंधू किशोर कुचे हे अपक्ष म्हणून लढतायत। महत्त्वाचं म्हणजे नारायण कुचे हे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे निकटवर्ती आहेत। गुलमोहर कॉलनीत भाजपनं शिवाजी दांडगे यांना उमेदवारी दिली आहे। त्यांच्या विरोधात शिवसेनेचे सुधीर लुंगारे यांनी दंड थोपटले आहेत, तर विनोद तावडे समर्थक संजीव खर्डीकर यांनी सुद्धा अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे। आविष्कार कॉलनी वॉर्डामध्ये शिवसेनेनं सोपान बांगर यांना उमेदवारी दिली आहे। त्यांच्या विरोधात शिवसेनेचेच कृष्णा माडगुळकर आणि भाजपच्या मयूर वंजारी यांनी आव्हान उभं केलं आहे। स्वामी विवेकानंद वॉर्डामधून शिवसेनेच्या सीमा खरात यांच्या विरोधात शिवसेनेच्याच मनीषा कांबळे उभ्या ठाकल्या आहेत। महापौर कला ओझा शिवसेनेकडून बाळकृष्ण नगरमधून रिंगणात असताना त्यांच्या विरोधात भाजपच्या संगीता रत्नपारखी यांनी बंड केलं आहे। त्या आमदार अतुल सावेंच्या निकटवर्तीय आहेत। शिवनेरी कॉलनीतून शिवसेनेच्या ज्योती पिंजरकर यांना भाजपच्या सोनाली सातदिवे यांनी आव्हान दिलंय। सातदिवेंना तनवाणी यांचं समर्थन असल्याची माहिती आहे। पदमपुरा वॉर्डातून शिवसेनेनं संजय बारवल यांना तिकीट दिलं आहे, तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी महापौर गजानन बारवाल यांनी बंड केलं आहे। ज्या ठिकाणी शिवसेनेविरोधात भाजपनं बंडखोरी केली आहे त्या ठिकाणी सभा घेणार असं खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष सांगतायत। या बैठकीमध्ये आम्ही निर्णय केला की ज्या ठिकाणी भाजपचे बंडखोर आहेत परंतु शिवसेनेच्या विरुद्ध लढतात, तिथं भाजपच्या नेत्यांनी जाऊन सभा घ्यायच्या आणि बंडखोरीला कुठल्याही प्रकारचा आम्ही थारा देत नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी वर्तन करायचं। तर शिवसेना बंडखोरांची हकालपट्टी करणार असे संकेत शिवसेनेनं दिले आहेत। आमचा निर्णय तोच होणार आहे की ज्यांनी बंडखोरी केलेल्या आहे त्या बंडखोरांवर कडक कारवाई करायची, हा निर्णय आमचा झालेला आहे। कडक कारवाई, आता ते कडक कारवाई म्हणजे त्या ठिकाणी तो अधिकार पक्षातून काढण्याचा अधिकार माननीय उद्धवजींचा आहे। अनेक बंडखोरांना दोन्ही पक्षातील नेत्यांचा मोठा पाठिंबा आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात ही बंडखोरी शमली नाही तर युतीला फटका नक्की बसणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।